नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. भारतीय राजकारणात गेल्या काही काळापासून एका अशा संघर्षाने जन्म घेतलाय जो केवळ राजकीय विचारांचा किंवा धोरणांचा नसून सरळ सरळ सत्तेच्या मस्तीचा, उन्मादाचा आणि एका अतिशय पोकळ अहंकाराचा आहे. आज या देशातील तरुण पिढी, जिला आपण झेनझी म्हणून ओळखतो, ती जेव्हा आपल्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या पेपर लीक सारख्या महाभयंकर भ्रष्टाचाराविरुद्ध रस्त्यावर उतरते, तेव्हा सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्यांची झोप उडते. या संपूर्ण संघर्षात जर कोणाचा सर्वात निंदनीय, विकृत आणि सत्तेच्या नशेत चूर झालेला चेहरा उघडा पडला असेल तर तो म्हणजे भाजपच्या खासदार कंगना राणावतचा. ज्या अभिनेत्रीनं कधी काळी स्वतःला चित्रपटांमध्ये विद्रोही, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी म्हणून सादर केलं, तीच कंगना राणावत आज सत्तेच्या पायघड्यांवर पाय ठेवून थेट सामान्य जनतेच्या आणि विशेषतः या देशातील तरुण मुलींच्या विरोधात किती टोकाचा विष प्रयोग करू शकते याचं जिवंत आणि लाजिरवाणं उदाहरण आहे. कंगना राणावतनं सोशल मीडियावर झेनझीच्या या ऐतिहासिक आंदोलनाला आणि त्यांच्या सर्जनशील भाषेला अत्यंत हीन, घाणेरडं आणि तुच्छ लेखत चक्क जनरेशन गटार असं संबोधले. जरा विचार करा, ज्या तरुण पिढीनं देशातील बेरोजगारी, भ्रष्ट शिक्षण व्यवस्था आणि रोज होणाऱ्या पेपर लीकच्या विरोधात हक्काचा आवाज उठवला, ज्यांनी आपल्या अनोख्या शैलीत मीम्स आणि डिजिटल प्रतीकांच्या माध्यमातून या मुजोर राजसत्तेला सडेतोड आरसा दाखवला, त्या तरुण पिढीला कंगना राणावत गटार छाप म्हणते. एवढंच नाही तर ज्या आई बापांनी या मुलांना जन्म दिला, त्यांना कष्टानं मोठं केलं, त्या पालकांच्या संस्कारावर आणि संगोपनावर एक कंगनानं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लांछन लावले. कंगना राणावत नेमकी काय म्हणाली ते ऐका. मी त्यांना जनरेशन गटार म्हणते. ज्या तथाकथित वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची एक नवी जनरेशन आहे. ना या शिक्षणात सरस आहेत, ना सौंदर्यात, आणि त्यांची मानसिकता तर अजिबातच कौतुकास्पद नाही. त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की त्या चांगल्या गृहिणी बनू शकत नाहीत. समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं. तरीही ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या स्वातंत्र्याचं त्या अभिमानानं प्रदर्शन करतात. कंगना राणावत एवढंच बोलून थांबलेली नाही. ते पुढे म्हणाले की आई बापाच्या कमाईवर जगत असतानाच त्या खऱ्या अर्थानं स्वावलंबी न होता केवळ स्वतंत्र आयुष्यासाठी धडपडत असतात. स्वतंत्र आयुष्य कमावं लागतं. जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय तुम्हाला स्वतंत्र आयुष्य जगायचं असेल तर मग तुम्ही गटार छाप बावळट व्यक्ती आहात. कंगना राणावतच्या पोस्टवर नेटकरी चिडले असून तिला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली. पण प्रश्न हा निर्माण होतो की कंगना राणावतला नेमका राग कशाचा आलाय. देशामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे पेपर लीक होतात, डॉक्टर की आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षा विकल्या जातात, तेव्हा कंगना राणावतच्या तोंडातून एक साधा चकार शब्दही बाहेर पडत नाही. जेव्हा सत्तेच्या ओझ्याखाली सर्वसामान्यांचं शोषण होतं तेव्हा तिला कोणतीही अडचण दिसत नाही. परंतु जेव्हा तीच तरुण पिढी सत्तेच्या नशेला फेकून देऊन स्वतःच्या हक्काची भाषा बोलते, तेव्हा मात्र कंगना राणावतला त्यामध्ये गटार छापपणा दिसतो. सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचताच माणसाची वैचारिक अधोगती कशी होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कंगना राणावतचं हे वक्तव्य. ती हे विसरलीये की राजकारण म्हणजे कोणतीही जहागिरी नाही आणि जनता त्यांची गुलाम नाही, जी प्रत्येक वेळी त्यांची जुमलेबाजी मूकपणे सहन करत राहील. इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा राजसत्ता सामान्य जनतेपासून पूर्णपणे तुटते आणि स्वतःला देवाच्या एखाद्या दैवी शक्तीच्या पातळीवर प्रस्थापित करण्याचा असफल प्रयत्न करते, तेव्हा जनसामान्यांनी आणि तरुणांनी नेहमीच उपरोध, व्यंग आणि विद्रोही भाषेचा आधार घेतलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूला स्वतःला सर्वसामान्य मानवी चौकटीच्या पलीकडे नेऊन एका नॉन बायोलॉजिकल आणि अलौकिक स्वरूपात सादर करण्याचा सतत प्रयत्न करतात, तर दुसरीकडे निवडणुका जिंकण्यासाठी आणि स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी याच झेनझींसोबत फ्रेंड्स बनण्याचं उथळ नाटक करतात. पण त्यांच्याच पक्षाची ही पोकळ आणि उर्मट खासदार कंगना राणावत मात्र त्याच तरुणांना गटार ठरवून भाजप आणि संघाचा तोच जुना नफरती आणि दमनकारी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा करते. कंगना राणावत हिचे वक्तव्य म्हणजे एक विकृत मानसिकता आहे. जेव्हा सत्तेत बसलेले लोक आणि त्यांचे भक्तगण सर्वसामान्य नागरिकांना मानवी दर्जा द्यायलाही तयार नसतात, तेव्हा ते अशाच निकृष्ट आणि हिंसक भाषेचा आधार घेतात. कंगना म्हणते की या मुली स्वातंत्र्याची नक्कल करतात.
पण कंगना हे साफ विसरली आहे की खरी स्वतंत्रता ही भीक मागून मिळत नाही, ते रक्ताचं पाणी करून, संघर्ष करून आणि हक्कांची लढाई लढून मिळवावी लागते. आजचा तरुण तुमच्या खोट्या नैतिकतेचे सर्व मुखवटे एका मागून एक फेकून देत आहेत. म्हणूनच तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि तुमची ती जुनी सडकी मानसिकता या नवीन पिढीची प्रगती पचवू शकत नाही. झेनजी पिढीनं आपल्या कृतीतून आणि शब्दातून हे स्पष्टपणे सिद्ध करून दाखवले की जर सत्ता आपल्या बळाचा, पोलिसांचा आणि खोट्या प्रचाराचा वापर करू शकते, तर जनता आपल्या डिजिटल आणि शाब्दिक शस्त्रानं सत्तेचा हा संपूर्ण अहंकार मातीत मिळवू शकते. कंगना राणावतनं कितीही चिक्कलफेक केली, कितीही गळे काढले आणि कितीही अपशब्द वापरले, तरी या देशातील तरुण पिढीला कोणाच्याही प्रमाणपत्राची किंवा दयेची गरज नाही. ज्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, सत्तेच्या लांबून चालण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या भुकेपोटी संपूर्ण तरुण पिढीला गटार म्हटलं, त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. सत्तेच्या ओझ्याखाली लपलेला हा मलिदा आणि हा विकृत अहंकार आता फार काळ टिकणार नाही. कारण झेंजीचा हा विद्रोही स्वर आता केवळ एक आवाज राहिलेला नाही, तर तो या देशाची आगामी राजकारणाची नवी आणि परिवर्तनीय दिशा ठरवते. तुम्हाला या बाईंबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.